नमस्कार स्वामी भक्त हो. लेख स्वामींची या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. दत्त तीर्थक्षेत्रे 5. माहूरगड. माहूरचा महिमा दुहेरी आहे. माहूर हे एक शक्तिपीठ आहे, तसेच ते फार जुने दत्तक्षेत्र आहे. रेणुका देवीच्या दर्शनानंतर 3 मैल डोंगरातून चालून गेल्यावर पूर्वेकडील पर्वत शिखरावरील दत्त मंदिर येते. या शिखरास दत्त शिखर म्हणतात. माहूर हे दत्तात्रयांचे शयनस्थान आहे. दत्त हे प्रयागात प्रातस्नान करतात, पांचाळेश्वरी अनुष्ठान करतात, कोल्हापुरात भिक्षा मागतात आणि रात्री माहुरास सिनंद्री शिखरावर विश्रांती घेतात, अशी समजूत आहे. ओनव्याने जाण्यासारखी वाट असलेल्या लहानशा गाभाऱ्यात दत्तपादुकांचे स्थान आहे. येथील दत्त एकमुखी आहे. शिव, विठ्ठल, रखुमाई यांची स्थाने आहेत. दत्तात्रेयांची माता अनुसूया हिचे मंदिर या देवस्थानापासून मैलभर अंतरावर आहे. तेथे अत्रि ऋषींच्या पादुकाही आहेत. माहूर ही एक उत्तम तपोभूमी आहे. दत्त उपासक दासोपंत माहूर येथे एका तपाहून अधिक काळ साधना करीत होते. माहूर हे महानुभाव संप्रदायाचे तीर्थक्षेत्र आहे. देवदेवेश्वर हे एक दत्ताचे स्थान आहे. अनेक संत महंताची ही तपोभूमी आहे. माहूर मुंबई नागपूर रेल्वे मार्गावर मूर्तिजापूर स्टेशन आहे. हे स्टेशन मुंबईपासून 622 किलोमीटर आहे. मूर्तिजापूरपासून 60 मैलावर माहूर क्षेत्र आहे. 6. कारंजे क्षेत्र. कारंजे ही श्री नरसिंह सरस्वतींचे जन्मस्थान. या गावाला लाड कारंजे किंवा लाडाचे कारंजे म्हणतात. हे वऱ्हाडातील अकोला जिल्ह्यात मूर्तिजापूर तालुक्यात मूर्तिजापूरपासून सुमारे 20 मैलावर आहे. मूर्तिजापूर ते कारंजा अशी बस सर्व्हिस चालू आहे. येथे अंबिकेचे प्राचीन काळचे देवालय असून मंदिराजवळ तीर्थाचे जलाशय आहे. अशी आख्यायिका आहे की या तीर्थात स्नान करून देवीची सेवा केल्याने करिंज नामक पुरुषाची व्याधी दूर होऊन पुढे तो मोठा ऋषी झाला. करिंज ऋषीच्या वास्तव्याने या गावास कारंजा नाव पडले. उमरावती व मूर्तिजापूरहून कारंजास जाता येते. येथील काळे आडनावाच्या कुटुंबात श्री नरसिंह सरस्वतींनी शके 1408 पौष शुद्ध द्वितीयेस जन्म घेतला. काशी येथील ब्रह्मानंद सरस्वतींनी महाराजांच्या जन्मस्थानासमोर मोकळी जागा मिळवली. मंदिर उभारून त्यात श्रीगुरूंची स्थापना केली. नंतर ज्या वाड्यात श्रीचा जन्म झाला तेथे श्रीगुरूंच्या पादुकांची स्थापना केली. येथे पहाटेपासून रात्री 9 वाजेपर्यंत विविध धार्मिक कार्यक्रम चालू असतात. या गावचे प्राचीन महत्त्व सांगणारी श्री करंज महात्म्य ही संस्कृत पोथी आहे. अध्याय 1 समाप्त.